विराट कोहली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, बुमराह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर या चॅम्पियन्स कडून देखील कशा प्रकारे त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे याचं छबी जी आहे ती मोबाईलमध्ये टिपली जाते। एक वेगळाच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर अशा प्रकारे आपलं स्वागत झालंय, त्यासाठी कशा प्रकारे हे चॅम्पियन्स देखील आज विश्वविजेते म्हणून अख्खी दुनिया त्यांच्याकडे पाहते। बसमधून ही टीम इंडियाची मिरवणूक सध्या निघालेली आहे, विजयी रॅली निघालेली आहे। लाखोंच्या संख्येने सध्या लोक या चॅम्पियनच्या स्वागतासाठी जमले। 16 ते 17 तासांचा प्रवास करत टीम इंडिया खरं तर मुंबईमध्ये पोहोचलेली आहे। मात्र कोणाच्याही चेहऱ्यावर या ठिकाणी चीड दिसत नाही, कारण मुंबईच्या दुतर्फा म्हणजे मुंबईतल्या या रस्त्यांवर क्रिकेट प्रेमींचा उत्साह, या क्रिकेटपटूंचा उत्साह देखील वाढवताना पाहायला मिळत आहे। आणि ही वर्ल्ड चॅम्पियन टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्या टीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये ही टीम आणि ही रॅली आपण टिपलेली आहे। प्रचंड बंदोबस्त आणि त्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी आणि त्यामध्ये कॅमेऱ्याने टीव्हीच्या कॅमेऱ्याने टिपलेली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुमच्यासाठी। आता वर्ल्ड कपची ट्रॉफी घेऊन एक वेगळाच आत्मविश्वास चेहऱ्यावर ठेवून हार्दिक पांड्या या ठिकाणी आपण पाहतोय, तर विराट कोहली देखील आपल्या भोवती तिरंगा झेंडा गुंडाळून या ठिकाणी उभा आहे। एक वेगळाच तेज या प्रत्येक टीमच्या प्लेयरच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते आणि ती विजयी ट्रॉफी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। हार्दिक पांड्या विजयी ट्रॉफी या ठिकाणी उंचावत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय। हाच हार्दिक पांड्या खरं तर IPL सामन्यांमध्ये ट्रोल झाला होता, मात्र आज त्याला मुंबईकरांचं प्रेम या ठिकाणी अनुभवायला मिळतं। संपूर्ण टीम इंडिया विजयी टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि मुंबईकरांचा हा उत्साह आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी स्वतः विराट कोहली देखील हा उत्साह आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना देखील पाहायला मिळत आहे। टीम इंडिया देखील मुंबईकरांचा हा उत्साह आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना खरं तर त्यांची एक छबी पाहण्यासाठी म्हणून मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। मात्र या क्रिकेटपटूंना सुद्धा या मुंबईकरांचा उत्साह आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवावा असा वाटतोय। स्वतः आपण विराट कोहली या ठिकाणी पाहतोय, जो आपल्या कॅमेऱ्यामध्ये मुंबईकरांचा हा उत्साह टिपून घेतोय। विश्वचषक जिंकल्यानंतर या सर्वच प्लेयर्सच्या डोळ्यात अश्रू तरळले होते। आज देखील एक वेगळी चमक या सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये आपण पाहतोय। लाखोंच्या संख्येने आपल्या स्वागतासाठी सगळेजण जमलेले आहेत। ही भावनाच एक वेगळी सुखावून जाणारी, संपूर्ण देशाची मान या टीमने अभिमानाने उंचावलेली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, त्यावेळेला त्यांनी टीम इंडियाचं स्वागत केलेलं आहे। तर भारतीय संघ वर्ल्ड कप ट्रॉफीसह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। संपूर्ण टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। विजयी टीम, चॅम्पियन टीम इंडिया नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही विजयी रॅली असणार आहे। 1 किलोमीटरचा हा रस्ता असणार आहे आणि आता क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला देखील तेवढंच उधाण आलेलं आहे। आपल्या प्रत्येक खेळाडूची छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी देखील प्रचंड गर्दी आणि ट्रायडंट हॉटेलपासून आता पुढे ही रॅली जी आहे ती पुढे सरकते। प्रत्येक खेळाडू आपल्या चाहत्यांना या ठिकाणी हात उंचावून अभिवादन करताना आणि त्यांचा प्रेम स्वीकारताना देखील स्वतः या सगळ्या खेळाडूंनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये मुंबईकरांचा हा उत्साह टिपून घेतलेला आहे। एक वेगळाच क्षण। 1 किलोमीटरची ही रॅली जरी असली तरी लाखोंच्या संख्येने यात क्रिकेट प्रेमी सहभागी झालेले आहेत आणि मुंबईत भारतीय संघाची ही विजयी परेड आपण पाहतोय। हाती तिरंगा झेंडा फडकवत, त्याचप्रमाणे जे बॅनर्स आणलेले आहेत, जे पोस्टर्स आणलेले आहेत, ते सगळे उंचावून अगदी दुपारपासूनच हे मुंबईकर जे आहेत ते या संपूर्ण टीमची वाट पाहत होते आणि आता तो क्षण आलेला आहे। भारतीय संघ वर्ल्ड कप ट्रॉफीसह या विजयी रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे।